नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपला विषय आहे संख्यांचे प्रकार. मित्रांनो, जर तुम्ही 9वीत किंवा 10वीत शिकत असाल तर तुम्ही संख्यांच्या प्रकाराबद्दल नक्कीच ऐकलं असेल. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या अशा कित्येक प्रकारांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. तर याच संख्यांच्या प्रकाराबद्दल आज आपण थोडक्यात उजळणी करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, पहिला संख्यांचा प्रकार आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या यांनाच इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स असं म्हटलं जातं आणि त्या एन या अक्षराने दाखवतात. तर मित्रांनो, त्याची डेफिनेशन पहिल्यांदा आपण बघूया की ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते आणि शेवट अनंत म्हणजेच इन्फिनिटी असा होतो त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. तर मित्रांनो, डेफिनेशन मध्ये पाहू शकता काय सांगितलंय की ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते आणि ज्यांचा शेवट अनंत होतो अशा संख्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या असं म्हणतो. पुढचा पॉईंट आहे की नैसर्गिक संख्यांचा संच एन या अक्षराने दाखवतात. तर नैसर्गिक संख्यांना इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स असं म्हणतात आणि त्याचंच पहिलं लेटर एन या अक्षराने काय दाखवतात, नैसर्गिक संख्यांचा संच. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे की नैसर्गिक संख्यांमध्ये फक्त धन संख्यांचा समावेश होतो. धन संख्या आणि ऋण संख्या याबद्दल तुम्हाला माहितच असेल. तर या नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये फक्त धन संख्यांचा समावेश होतो. तर त्याचं उदाहरण आहे की एन बरोबर 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी हा सगळा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. नैसर्गिक संख्यांची जर उदाहरणं घ्यायची म्हटली तर 10, 20, 30, 1000, 100, 500, 20,000 हे सगळ्या संख्यांचा समावेश नैसर्गिक संख्यांमध्ये होतो. तर हे आहेत नैसर्गिक संख्या. जर तुम्हाला डेफिनेशन लिहून घ्यायची असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि डेफिनेशन लिहून घ्या. तर मित्रांनो, पुढचा संख्यांचा प्रकार आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांनाच होल नंबर्स असं म्हणतात आणि त्या डब्ल्यू अक्षराने दाखवतात. तर डेफिनेशन बघूयात मित्रांनो. डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय की ज्या संख्यांची सुरुवात 0 पासून होते आणि शेवट अनंत म्हणजेच इन्फिनिटी होतो अशा संख्यांना पूर्ण संख्या असं म्हणतात. डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय की ज्या संख्यांची सुरुवात 0 पासून होते आणि शेवट अनंत होतो अशा संख्यांना आपण काय म्हणतो, पूर्ण संख्या म्हणतो. बघा मित्रांनो, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यांमध्ये एकच फरक आहे, जो म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवात होते 1 पासून आणि पूर्ण संख्यांची सुरुवात होते 0 पासून. पुढे काय सांगितलंय मित्रांनो की पूर्ण संख्यांचा संच डब्ल्यू या अक्षराने दाखवतात. इथं पाहू शकता आपण की पूर्ण संख्यांना काय म्हणतात, होल नंबर्स, आणि त्याच पहिलं अक्षर म्हणून नैसर्गिक पूर्ण संख्यांचा संच डब्ल्यू या अक्षराने दाखवतात. तर मित्रांनो, त्याचं उदाहरण पाहू शकता, डब्ल्यू बरोबर 0, 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे की पूर्ण संख्यांमध्ये फक्त धन संख्यांचा समावेश होतो. पूर्ण संख्यांमध्ये फक्त धन संख्या असतात आणि जर पूर्ण संख्यांचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 0, 10, 1250, 1560 अशा कितीतरी संख्यांच्या ज्या अनंतपर्यंत जातात त्या सगळ्यांचा समावेश कुठं होतो, पूर्ण संख्यांमध्ये. तर हे असतात पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर्स. मित्रांनो, तुम्हाला जर डेफिनेशन लिहून घ्यायची असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि डेफिनेशन लिहून घ्या. तर मित्रांनो, पुढचा संख्यांचा प्रकार आहे पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स आणि त्या आय अक्षरांना दाखवतात. तर मित्रांनो, डेफिनेशन पाहूयात. डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय की धन आणि ऋण आणि शून्य मिळून ज्या संख्या तयार होतात त्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. धनसंख्या आणि ऋण संख्या याबद्दल तुम्हाला माहितीच असेल. नसेल तर आपल्या चॅनलवरती त्याबद्दल पण व्हिडिओ लवकरच येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला धनसंख्या आणि ऋण संख्या याबद्दल माहिती मिळेल. तर यास धनसंख्या आणि ऋण संख्या आणि शून्य मिळून ज्या संख्या तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या असं म्हणतो. मित्रांनो, पूर्णांक संख्यांचा संच आय या अक्षराने दाखवतात. पूर्णांक संख्यांना इंटिजर्स म्हणतात. त्याचंच पहिलं अक्षर म्हणजे आय आणि म्हणून पूर्णांक संख्यांचा संच आय या अक्षराने दाखवतात. तर आपण पाहू शकता आय बरोबर निगेटिव्ह इन्फिनिटी डॉट 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अप टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. कारण पूर्णांक संख्यांमध्ये काय असतं, धन आणि ऋण संख्या असतात. तर त्याची उदाहरण घ्यायची म्हटली तर -25, -400, 0, 100, 5000 अशी सगळ्या संख्या ज्या असतात त्यांचा समावेश कशात होतो, पूर्णांक संख्यांमध्ये. तर या असतात पूर्णांक संख्या. जर तुम्हाला डेफिनेशन लिहून घ्यायची असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि डेफिनेशन लिहून घ्या. तर मित्रांनो, पुढचा संख्यांचा प्रकार आहे परिमेय संख्या. तर परिमेय संख्या यांनाच इंग्लिशमध्ये रॅशनल नंबर्स असं म्हणतात आणि परिमेय संख्यांचा संच क्यू या अक्षराने दाखवतात. आता तुम्ही म्हणताल की रॅशनल नंबर्स म्हणतात आणि क्यू अक्षराने का दाखवतात,
तर आपण पुढे बघणार आहोत की वास्तव संख्या ज्यांनाच काय म्हटलं जातं की रिअल नंबर त्या आर अक्षराने दाखवतात आणि म्हणूनच परिमेय संख्या या क्यू अक्षराने दाखवतात. तर त्याची डेफिनेशन बघू की ज्या संख्या अंश आणि छेद या स्वरूपात म्हणजेच पी छेद क्यू या स्वरूपात असतात आणि क्यू नॉट इक्वल टू 0 असतो त्या संख्यांना आपण काय म्हणतो परिमेय संख्या असं म्हणतो. की ज्या संख्या अंश आणि छेद स्वरूपात असतात म्हणजे पी छेद क्यू या स्वरूपात असतात आणि क्यू नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय असतं की छेद हा कधीच त्यांचा 0 नसतो, क्यू नॉट इक्वल टू 0 असतो त्या संख्यांना आपण काय म्हणतो आपण परिमेय संख्या असे म्हणतो. ओके, तर त्यांचे उदाहरण बघायचे म्हटली तर 1/2, 3/4, 5/7 त्याचा अंश 0 असू शकतो पण छेद कधीच 0 नसतो म्हणजेच क्यू कधीच 0 नसतो. अशा संख्यांना काय म्हणतो आपण परिमेय संख्या असं म्हणतो. पुढचा पॉईंट आहे की परिमेय संख्यांचा संच क्यू या अक्षराने दाखवतात. आपण वरती पाहिलं परिमेय संख्यांचा संच क्यू या अक्षराने दाखवतात. तर बघा क्यू बरोबर पी छेद क्यू. ओके, आणि पी अँड क्यू बिलॉंग्स टू आय. जे पी आणि क्यू हे आय इंटिजर असतात म्हणजे काय तर पी आणि क्यू काय असू शकतात धन संख्या असू शकतात ऋण संख्या असू शकतात आणि पी काय असू शकतो 0 असू शकतो पण क्यू नॉट इक्वल टू 0 म्हणजे क्यू कधीच म्हणजे छेद कधीच 0 नसतो. अशा संख्यांना काय म्हणतो आपण परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्स. तर या असतात परिमेय संख्या. तर तुम्हाला डेफिनेशन लिहून घ्यायची असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि डेफिनेशन लिहून घ्या. तर मित्रांनो पुढचा संख्यांचा प्रकार आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्यांनाच इंग्रजीमध्ये इरॅशनल नंबर्स असं म्हटलं जातं आणि अपरिमेय संख्या पी अक्षराने दाखवतात. जसं मागाशी आपण बघितलं होतं की परिमेय संख्या क्यू अक्षराने दाखवतात तसंच अपरिमेय संख्या पी अक्षराने दाखवतात. तुम्ही म्हणताल की इरॅशनल नंबर्स मग आय ने का नाही तर आपण मागाशी बघितलं होतं की इंटिजर्स आय ने दाखवतात म्हणून अपरिमेय संख्या पी अक्षराने दाखवतात. तर मित्रांनो त्याची डेफिनेशन बघू. ज्या संख्या अंश आणि छेद या स्वरूपात येत नाहीत आणि ज्यांचे दशांश रूप न संपणारे म्हणजेच अनावर्ती असते त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. बघा डेफिनेशन मध्ये काय सांगितलं मित्रांनो, ज्या संख्या अंश आणि छेद स्वरूपात येत नाहीत आणि ज्यांचे दशांश रूप न संपणारे म्हणजेच अनावर्ती असते. तर आपण उदाहरणातून बघू की वर्गमुळात 2 जर तुम्ही काढलं तर त्याची व्हॅल्यू होती की 1.41, 42, 13, 56 आणि ते अनंतपर्यंत चालतं राहतं. त्याचं कुठंच अंत होत नाही म्हणजेच अनावर्ती असतात. अशा संख्यांना आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या. वर्गमुळात 3 पण पाहू शकता आपण की 1.73, 20, 50, 80 हे पण अनावर्ती असतं. त्यानंतर पाय तुम्हाला माहिती असेल पायची व्हॅल्यू असती 22/7 म्हणजेच 3.14, 15, 92, 65 हे आपण सॉल्व्ह करत करत गेलो तर त्याचा कुठंच अंत होत नाही म्हणजे ते अनावर्ती असतं. अशा संख्यांना आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या की ज्या छेद अंश आणि छेद या स्वरूपात नसतात आणि ज्यांचे दशांश अनावर्ती असते जे कधीच संपत नाही त्यांना आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या. आणि इथं सांगितलं की अपरिमेय संख्या पी या अक्षराने दाखवतात. पी अक्षराने दाखवतात आपण वरती पहिल्यांदा पाहिलं की अपरिमेय संख्या पी अक्षराने दाखवतात. तर यात असतात अपरिमेय संख्या. तुम्हाला जर डेफिनेशन लिहून घ्यायची असेल तर लिहून घ्या. मित्रांनो पुढचा आणि शेवटचा प्रकार आहे वास्तव संख्या ज्यांनाच आपण इंग्रजीमध्ये रिअल नंबर्स असं म्हणतो आणि वास्तव संख्या आर अक्षराने दाखवतात. तर मित्रांनो डेफिनेशन पाहूयात. डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय की सर्व संख्या मिळून म्हणजेच नैसर्गिक पूर्ण पूर्णांक परिमेय अपरिमेय या सर्व संख्या मिळून काय तयार होतं तर वास्तव संख्या तयार होतात. आणि त्यांची उदाहरणं जर बघितली आपण तर -2, 0, वर्गमुळात 5, 1/3 पाय या सगळ्या संख्या म्हणजे इथं जसं डेफिनेशन मध्ये सांगितलंय की नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या अपरिमेय सगळ्या प्रकारच्या संख्या मिळून त्या संख्या तयार होतात. जो संच तयार होतो त्यांना आपण काय म्हणतो वास्तव संख्या म्हणतो. आणि खालचा पॉईंट सांगितलाय की वास्तव संख्या आर या अक्षराने दाखवतात. तर आपण जसं बघितलं की रिअल नंबर्स म्हणतात त्याचा आर म्हणून वास्तव संख्या आर अक्षराने दाखवतात. तर याच असतात वास्तव संख्या. जर तुम्हाला डेफिनेशन लिहून घ्यायची असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि डेफिनेशन लिहून घ्या. तर मित्रांनो हेच सर्व होते संख्यांचे प्रकार. तुम्हाला जर कुठला पॉईंट समजला नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढे जे आपण उदाहरणं सोडवणार आहेत त्यासाठी हे संख्यांचे प्रकार अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळं पूर्ण व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.